बुलढाण्यामध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान जेवणानंतर 450 ते 500 भाविकांना विषबाधा, 22 जणांची प्रकृती गंभीर। लोणार तालुक्यातल्या सोमाटणा गावातील धार्मिक कार्यक्रमातली घटना। 100 ते 120 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं। राज्यामध्ये आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यभरामधून 15,13,000 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी। परीक्षेच्या काळामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर। मुंबईमधील 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं संमेलन। यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार हे सुद्धा राहणार उपस्थित। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस हायकोर्टामध्ये। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची हायकोर्टामध्ये याचिका। शरद पवार गटातील आमदार अपात्र न केल्यानं निकालाला हायकोर्टामध्ये आव्हान। 26 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। 27 फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार। कामगार सल्लागार समितीच्या बैठकीतला निर्णय। मागासवर्ग आयोग संपूर्णपणे वैध। आयोगानं एम्पिरिकल डेटा गोळा केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं आरक्षण देणार असं म्हणालो होतो। जरांगेंना भेटायला गेलो तेव्हा सुद्धा टिकणारं आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण केलाय। मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेमध्ये वक्तव्य। जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टामध्ये याचिका। आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नये ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याची याचिकेतून मागणी। आज दुपारी 12 वाजता अंतरवालीमध्ये निर्णायक बैठक। आंदोलनाची दिशा ठरणार। मनोज जरांगे यांची माहिती। तर हरकतीचा विषय पुढे करून समाजाचा अपमान करणं योग्य नाही, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवून त्यांना 6 महिन्यांचा वेळ दिला। आता आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत उपचार घेणार नाही, मनोज जरांगे यांची भूमिका। राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का, राज ठाकरे यांचा सवाल। तर निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, त्यामुळे मराठा समाजानं जागरूक राहावं। सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याची काम सुरू आहेत, राज ठाकरे यांची टीका। हे विधेयक टिकेल अशी आशा वाटते। शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलंय, आता किती जणांना आरक्षण मिळतं ते पाहावं लागेल, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण कायद्यामध्ये टिकणार नाही, लवकरच हायकोर्टामध्ये आव्हान देणार। या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल बोगस, दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आहे का, या संदर्भात राज्य सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठ्यांना आरक्षण लागू केल्याबद्दल विशेष आभार आणि कौतुक, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। तर आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्याची जबाबदारी सरकारची, संभाजीराजेंचं वक्तव्य। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं ओबीसी महासंघाकडून स्वागत। जरांगेंनी आंदोलनाची भूमिका घेण्यापेक्षा आपली मागणी संवैधानिक आहे का याचा विचार करावा, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण नक्कीच टिकेल, विरोधी पक्षानं सरकारची बाजू घ्यावी असं आमचं मत नाही, पण एखादी गोष्ट चांगली होत असेल तर कुणी अपशकुनही करू नये, अशोक चव्हाणांची विरोधकांवर टीका। दिलेला शब्द पाळणारा नेता अशी मुख्यमंत्र्यांची ओळख झालेली आहे। मनोज जरांगे यांनी आजचं संपूर्ण कामकाज पाहावं, म्हणजे त्यांना सरकारची भूमिका कळेल। त्यांनी आता संयम ठेवायला हवा, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यापासून माझी भूमिका, मात्र अधिवेशनामध्ये आम्हाला का बोलू दिलं नाही ते माहीत नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। हे चिरकाल टिकणारं आरक्षण असेल, सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास। यापूर्वी आमच्या सरकारनं आरक्षण दिलं होतं, पण ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर ते टिकवता आलं नाही, मुनगंटीवारांचा टोला। याआधीही 2दा आरक्षण देण्यात आलं, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही। आता सुद्धा केवळ फसवणूक करण्यात आली अशी चर्चा आहे, सरकारनं या संदर्भात स्पष्टता आणावी, शशिकांत शिंदे यांची मागणी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि राहणार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित याचिकेच्या द्वारे उच्च न्यायालयामध्ये आवाहन। ही नियुक्ती योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच करण्यात आली असून नियुक्तीचा आदेश रद्द करण्याची केली मागणी।
काही लोक मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजायचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवरती टीका. युती झाली तर अडचण होण्याचं कारण नाही, होऊ शकते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं एबीपी माझाशी बोलताना मोठं विधान. भाजपच्या धन्यवाद देवेंद्रची कार्यक्रमामध्ये मनसे नेत्यांच्या हजेरीवरून चर्चा नव्हता. मुंबईच्या समस्यांवरती ही परिषद होती, त्यामुळे एकत्र येणं गरजेचं. युती करायची की नाही हा पक्षप्रमुखांचा विषय आहे. भाजपच्या कार्यक्रमानंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराज उमेदवार असतील तर आनंदच होईल, शरद पवारांची प्रतिक्रिया. मात्र शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त रस असल्याचं देखील पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये इतकी अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. पक्षांतर बंदी कायद्यामधून पळवाटा काढल्या जात आहेत, त्यामुळे दुरुस्ती करणं गरजेचं. कोल्हापूरमधल्या सभेमध्ये शाहू महाराजांचं वक्तव्य. महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये आघाडीवर. सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत 61,000 कोटींची गुंतवणूक असलेले 75 प्रकल्प मंजूर. त्यामुळे 53,000हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. राज्यपाल रमेश बैस यांची माहिती. आगामी लोकसभेमध्ये स्वतंत्रपणे लढणार. कार्यकर्त्यांनी हातकणंगले लोकसभेच्या मैदानामध्ये जोमानं कामाला लागावं. राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. बैलाकडे पाहून प्रामाणिक कसं राहावं ते कळतं. जो मालक लहानाचं मोठं करतो तो बैल मालकाला कधी विसरत नाही, पण आजकाल लोक विसरतात. महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोप भाषणामध्ये रोहित पवार यांचा अजित पवारांना खोचक टोला. राज्यामध्ये मराठ्यांची लोकसंख्या 28% असताना 10% आरक्षण कसं दिलं? आमदार रोहित पवार यांचा सवाल. तर पंतप्रधान मोदी राज्यामध्ये येतात तेव्हा त्यांच्याशी या विषयावरती बोलण्याचं धाडस राज्यातल्या नेत्यांमध्ये नाही, रोहित पवारांची टीका. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेमधून मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून लाभार्थींना 23,37,00,000चा निधी वितरित. खंडित कालावधीमध्ये 49 कोटींचंही वितरण पूर्ण. पलटणमधील जाहीर कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 23 वर्ष पाण्याची चोरी झाली या संदर्भात वक्तव्य केलं होतं. पण ती चोरी कुणी केली? यावेळी त्यांच्या हातामध्ये सत्ता होती, त्यांनी नाव का घेतलं नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल. अकोल्यातल्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेमध्ये पातूरच्या वडेगावमध्ये आगमन. ग्रामस्थांकडून नितीन देशमुख यांच्यावरती जेसीबीनं पुष्पवृष्टी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये भीम ब्रिगेड संघटना आक्रमक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कॅन्डल मार्च काढत नवनीत राणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या नांदगावमध्ये 40 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही. नांदगावमध्ये संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन. पाईपलाईन नादुरुस्त असल्यामुळे पाणी पुरवठ्याला उशीर. राज्य सरकारकडून मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर केल्यानंतर शिंदे गटाकडून जल्लोष साजरा. अंधेरीमधील साकीनाका येथे आमदार दिलीप लांडे आणि मराठा कार्यकर्त्यांकडून बाईक रॅली काढत आनंद साजरा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली, हे मतदारांना आवडलं नाही. काँग्रेसचे नेते शिवाजी मोघे यांची प्रतिक्रिया. टायमिंग सोबतच वृत्ती सुद्धा महत्वाची असते. भाजपची वृत्ती चांगली असती तर त्यांच्यावर फोडाफोडीची वेळ आली नसती. उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवरती टीका. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल यांचा दावा. अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसला फायदाच होईल, पटेल यांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर. 8,676 कोटी रुपये 80 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या समोर सादर. पिंपरी चिंचवडमध्ये लाखो रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती ड्रग्जची तस्करी, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज कारखाना आता जप्त झालेला आहे. या प्रकरणामध्ये एखाद्या पोलिसानं मदत केली असेल तर त्या अधिकाऱ्याला देखील कारवाई केली जाईल, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. देशांतर्गत कांद्याची उपलब्धता आणि भाव नियंत्रणात राहावे म्हणून कांद्यावरती 31 मार्च पर्यंत असलेली निर्यात बंदी कायम राहणार. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांची माहिती. 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना झळ सुसावी लागेल, शेतकऱ्यांचा इशारा. अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल. लहान कांदा प्रतिमाळ 200 रुपये तर मोठ्या कांद्याला प्रतिमाळ 280 रुपये बाजारभाव. अहमदनगरच्या सोनई परिसरामध्ये 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराची घटना.
या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट, पोलिसांना कारवाई संदर्भात सूचना। वर्ध्यामध्ये 5 दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचं उद्घाटन, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं कृषी महोत्सवाचं आयोजन। यावेळी तज्ज्ञांकडून शेतीविषयक विविध विषयांवरती मार्गदर्शन परिसंवाद। राजपूत समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं म्हणत पाचोऱ्यामध्ये राजपूत समाजाकडून आमरण उपोषणाला सुरुवात। पुणे पोलिसांची दिल्लीमध्ये मोठी कारवाई, सुमारे 700 कोटी रुपयांचे 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त। वेगवेगळ्या राज्यांमधून ड्रग्जचं संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू। आतापर्यंत 1100 कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांकडून जप्त। लातूर निलंगा आणि निलंगा किल्लारी या मार्गावरती 2 बसची 4 ते 5 जणांच्या टोळक्यांकडून तोडफोड। यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसचं नुकसान। निलंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आजपासून मीरा भाईंदर शहरामध्ये सरप्राईज नाकाबंदी सुरू। गुन्हेगारी रोखण्यासाठी ही उपाययोजना फायदेशीर ठरणार, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना विश्वास। पंजाब हरियाणामध्ये शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचं धरणे आंदोलन। जितेंद्र आव्हाड, ऋता आव्हाड आणि सुहास देसाई यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची आंदोलकांची मागणी। भिवंडी शहरातील पकी कंपाऊंड परिसरामध्ये गादी बनवण्याच्या गोदामाला आग। आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक। आगीचं कारण स्पष्ट। वेतन, पदभरती अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांचा 12वी उत्तरपत्रिका तपासण्यावरती बहिष्कार। स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच माझी वसुंधरा अभियान देखील नवी मुंबई पालिकेला यश। पारितोषिक म्हणून 24 कोटी रक्कम पालिकेला प्राप्त। पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची माहिती। 23 फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेवरच्या सावर्डा रत्नागिरी विभागामध्ये दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत 2.5 तासांचा ब्लॉक। भंडाऱ्यामधल्या मोहाडी तालुक्यातल्या पोलीस वाहतूकदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून कारवाई होणार का, नागरिकांचा सवाल। यवतमाळमधल्या डोंगरखेरडा परिसरामध्ये एका झाडावरती बिबट्याचा ठिय्या। बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। 62व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात। चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहामध्ये 12 मार्चपर्यंत 38 नाटकांचं सादरीकरण होणार। राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं नाट्य स्पर्धेचं आयोजन। तेलंगणामध्ये भाजप 10 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकणार। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना विश्वास। तेलंगणामधील जनतेनं मोदींची गॅरंटी स्वीकारली आहे, प्रमोद सावंत यांचं वक्तव्य। आगामी काळामध्ये 50 नवीन मार्गांवरती अमृत भारत ट्रेन सुरू करणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। सध्या 2 अमृत भारत ट्रेनची सेवा सुरू आहे। प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 4 चौघी या नाटकाचा प्रयोग दिल्लीमधल्या भारत रंग महोत्सवामध्ये पार पडला। आजही 3 पिढ्यांचे प्रेक्षक नाटकाला लाभतात। दिग्दर्शकाकडून समाधान व्यक्त। शेतकरी आंदोलनाचा आजचा 9वा दिवस। 5 नव्हे तर 23 पिकांच्या एमएसपीवरती शेतकरी ठाम। शेतकरी नेते आणि संघटनांनी मोदी सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला। शेतकऱ्यांची आज दिल्लीकडे कूच। उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष महेंद्र भट्ट यांची राज्यसभेवरती बिनविरोध निवड। डेहराडूनमधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता। सोनिया गांधी यांची राज्यसभेवरती बिनविरोध निवड। राजस्थानच्या जयपूरच्या जागेवरून उमेदवारी अर्ज भरलेला होता। क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न। विराटची सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती। मुलाचं नाव आकाश ठेवणार। अभिनेत्री विद्या बालनची मुंबई पोलिसांमध्ये अज्ञाताविरोधात तक्रार। फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवून लोकांकडून पैशांची मागणी करत असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।